मित्रांनो, आज एक भन्नाट अशी रेसिपी घेऊन आलो आहे, सुरमई रस्सा। तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे साहित्य मीठ, हळद, आमचा घाटी मसाला, जिरे, कांदा, टमॅटो, ओलं खोबरं, अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि सुरमई। आता सुरमईचा रस्सा हा कुठल्याही मच्छीचा रस्सा हा आपल्याला त्याच्यात तोंडाचा जो हाडाचा पार्ट आहे त्याच्यामध्ये हाडं जास्त प्रमाणात आहे। त्यात म्हणजे मच्छीमध्ये म्हटलं तर हाडाचं प्रमाण जास्त आपल्याला तोंडामध्येच मिळतं। तर तोंडाच्या भागाचा रस्सा जो असतो तो एकदम उत्तम होतो, म्हणून आपण त्याच्यामध्ये जास्त करून तोंडाचा भाग घेतलेला आहे आणि त्याचा आता आपण बघूया रस्सा। त्याचबरोबर आपण थोडंसं सुरमईला मॅरिनेटही करून घेऊया। त्यासाठी सर्वप्रथम आपण सुरमई चांगली धुवून घेतलेली आहे, त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया। त्यानंतर हळद टाकून घेऊया। हळद टाकून घेतली। आता त्याला चांगलं लावून घेऊया हळद आणि मीठ। हळद मीठ चांगलं लावून घेतलंय। आता ह्याच्यामध्ये एक अर्धा लिंबू पिळून घेऊया, म्हणजे जेणेकरून जो मच्छीचा उग्र वास आहे तो लिंबू, कोणताही आंबट पदार्थ हा त्याच्यासाठीच वापरला जातो की मच्छीच्या रेसिपीमध्ये की त्याचा जो उग्रट वास आहे तो निघून जावा म्हणून। आणि तेही चांगलं लावून घेऊया आणि अद्रक लसूण पेस्ट ही थोडीशी टाकून घेऊया त्याच्यामध्ये। त्याच्याने कोणत्याही नॉनव्हेजच्या पदार्थाचा तो उग्रटपणाचा वास असतो तो कमी होतो। त्यासाठी मोस्टली एक वेगळी टेस्ट येण्यासाठी आपण ते टाकून घेऊया आणि चांगलं लावून घेऊया आणि एक 5-10 मिनटासाठी आपण त्याला मॅरिनेशनला ठेवूया, जोपर्यंत आपला मसाला तयार करून घेऊया आपण। सर्वप्रथम आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे, तर त्यासाठी आपण कढईमध्ये आता खोबरं भाजून घेऊया। बिना तेलाचं भाजायचं, त्याच्यात कसलंही तेल टाकायचं नाही, नॉर्मल भाजून घ्यायचं आहे। चांगला खरपूस भाजून घ्यायचं याला व्यवस्थित, म्हणजे जेणेकरून त्याची एक वेगळीच टेस्ट इन्हान्स होते याच्यामध्ये। तर याला चांगल्या प्रकारे भाजून घेऊया। खोबरं चांगलं भाजून घेतोय आपण आणि बघा असं लालसर होईस्तोपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आणि आता आपलं खोबरं चांगल्या प्रकारे भाजून झालेलं आहे। तर आपण एका बाउलमध्ये ते काढून घेऊया जरा थंड होण्यासाठी, कारण डायरेक्ट आपण मिक्सरला नाही लावू शकत त्याला। तर थंड होण्यासाठी त्याला एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि त्यानंतर अजून आपल्याला कांदा आणि टमाटेसुद्धा भाजून घ्यायचं आहे, ते पण भाजून घेऊया। त्याच्यात किंचित तेल वापरायचं आहे भाजण्यासाठी कांदा आणि टमाटे। आपण आता कांदा आणि टमाटर भाजून घेऊया, त्यासाठी थोडंसं तेल टाकायचं आहे कांदा भाजण्यासाठी। तेल गरम झालेलं आहे, आपण त्याच कढईत टाकतो जिथे आपण खोबरं भाजून घेतलं ज्या कढईमध्ये, आणि आता कांदा चांगला भाजून घेऊया, तो पण लालसर होईस्तोपर्यंत भाजायचा आहे। तेल टाकल्यामुळं कांदा जरा लवकर भाजतो, बिना तेलाचं टाकलं तर कांदा करपून जाईल। अशा प्रकारे कांदा चांगला भाजून घेऊया। आमच्या किचनच्या बाहेरचा व्ह्यू आहे, छान अशी आमराई आहे, झाडं, गार्डन आणि आमचं चिंचेचं झाड, भलं मोठं चिंचेचं झाड आहे।
हेही चांगलं भाजून झालेलं आहे. हे आपण एका वाटीत काढून घेऊया आणि त्याला थंड होण्यासाठी सोडूया. आपण घाटी मसाला टाकून चांगलं भाजून घेतलेलं आहे आणि घाटी मसाल्याचं वैशिष्ट्य असं आहे की या मसाल्यामध्ये कुठलेच ह्या मसाल्या व्यतिरिक्त कुठला मसाला टाकायची गरज पडत नाही, कारण या मसाल्यामध्ये सर्वच मसाले ऑलरेडी असतात आणि ह्या मसाला मी वर्षाला घरीच बनवून घेतो. माझी आई वगैरे बनवते आणि रेसिपी खूप छान होते या मसाल्यामध्ये. चांगलं भाजून घेतलेला आहे मसाला. आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊया. मगाशी जे वाटण केलं होतं त्या वाटणातच पाणी ते टाकून घ्या, म्हणजे मसाला आपण चांगल्या प्रकारे शिजेल त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर मग आपण पुढचे रेसिपी करू. आणि आपण थंडच पाणी टाकलेलं आहे, ते गरम वगैरे करून नाही टाकलं. गरम करून टाकलं तरी चांगलंच आहे, थंड टाकलं तरी चालून जातं, काही प्रॉब्लेम. झाकण ठेवून एक चांगली उकळी काढून घेऊया आणि त्याच्यानंतर आणि थोडं आपण चिंचेचं पाणी करून घेऊया, कारण आमच्या इकडे घाटावरती कोकम तर पेटत नाही, तर आम्ही त्याच्याऐवजी चिंचेचं पाणी टाकतो रेसिपीमध्ये. चला मग आता एक उकळी आली का हे चिंचेचं पाणी आणि मच्छी सोडून घेऊया आणि रस्स्याला आता उकळी यायला लागले तर आपण चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घेऊया याच्यामध्ये. आपल्याला जेवढं हवं तेवढं मीठ टाकून घ्या. उकळी यायला लागली, त्याचबरोबर चांगल्या प्रकारे तरीसुद्धा यायला लागले बघा. चांगलं उकळ द्यायचं याला आणि त्याच्यानंतर आपण तो मगाशी चिंचेचा गोळ करून घेतला होता तोही टाकून घेऊया याच्यामध्ये आणि 5 मिनटं उकळी चांगली येऊ द्या. त्याच्यानंतर मच्छी सोडून चांगली उकळी आली. आता एक 10 मिनटं आपण सगळा मसाला चांगला शिजवून घेतला रस्सा आणि आता उकळी आलेला आहे. आता आपण याच्यामध्ये सुरमई सोडूया. चला तर मग झाली आपली तयारी, सुरमई रस्सा, घाटी रस्सा छानपैकी. चला तर मग आपण सर्व करूया. चला तर या मग खायला गरम गरम सुरमई रस्सा विथ राईस.